नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एमएमएस स्कॉलरशिपचे क्लासेस चालू करतोय. आज आपण काय करतोय, रिथमेटिक अरेंजमेंट ऑफ लेटर हा टॉपिक शिकणार आहोत. रिथमिक अरेंजमेंट ऑफ लेटर म्हणजेच काय रे, तर अक्षरांची लयबद्ध मांडणी. राईट, रिथमिक अरेंजमेंट ऑफ लेटर्स म्हणजे काय, अक्षरांची लयबद्ध मांडणी. तर याला आपण आरामात व्यवस्थित शिकणार आहोत आणि सोबतच काही नमुना प्रश्न व कार्यपद्धतीसहची उदाहरणे जी आहे, एक्झाम्पल, ते पण आपण सोडवणार आहोत. तर चला तर मग स्टार्ट करूया. आता अक्षरांची लयबद्ध मांडणी म्हणजे काय, तर आपल्याला याच्यात काही इंग्रजी अक्षरांची मालिका दिली जाते, काही अक्षरे गाळलेली असतात. जसं करूया, इथे ए दिलेला आहे, मग डॅश असेल, मग सी असेल, मग ए असेल, मग बी असेल, मग डॅश असेल, मग परत डॅश असेल, मग बी असेल, मग परत डॅश असेल. तर आपल्याला या रिकाम्या जागी कुठला अक्षर येणार आहे, कुठला अल्फाबेट येणार आहे ते आपल्याला बघायचं असते. दुसरं, लय ओळखून गायलेली अक्षरे शोधायची असतात, जसं आपण दिलेलं आहे. आता हा काहीतरी पर्टिक्युलर रिदम बनवायचं आहे, त्या रिदमला ओळखून त्याच्यामध्ये कुठला शब्द येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे इथे सपोज करूया, जर बी आला, इथे काय येणार बेटा, सी येणार, मग इथे ए येणार, मग इथे सी येणार. म्हणजेच काय झालं, एक रिदम तयार झाले, एबीसी एबीसी एबीसी. अशा प्रकारचा एक रिदम आपल्याला तयार होताना दिसतोय. आता ह्या जागे, रिकाम्या जागे कुठले शब्द येणार तेच आपल्याला बघायचं आहे. आता आपण बघूया याचे संकेत काय आहे, याचे रूल्स काय आहेत. ठीक आहे, तर अक्षरे कुठल्या याच्यात असू शकतात, 2-2च्या ग्रुपमध्ये असू शकतात, किंवा 3-3च्या ग्रुपमध्ये असू शकतात, किंवा 4-4च्या किंवा 5-5च्या गटात ग्रुपमध्ये असू शकतात. आता हा जो क्रम आहे, हो धीरे धीरे वाढत चाललेला असेल किंवा हळूहळू कमी होत चाललेला आहे. जसं ए बी सी नंतर परत सी बी ए येऊ शकतो, किंवा ए बी सी नंतर परत ए बी सी येऊ शकतो. ठीक आहे, तर आपल्याला बरोबर ओळखायचं आहे की काय येणार. जसं आता इथे एबीसी सी बी आला, मग परत एबीसी, मग परत सी बी ए येणार, मग परत इथे बेटा एबीसी परत एबीसी परत एबीसी असं येऊ शकते. आणि आपल्याला काय काय होणार, तर 4 ऑप्शन दिलेले असणार. तर 4 ऑप्शन पैकी नेमका कुठला ऑप्शन आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर आता इथे एक्झाम्पल दिलेला आहे, जसं ए दिलेला आहे, मग डॅश दिलेला आहे, मग बी दिलेला आहे, मग डॅश दिलेला आहे, मग बी दिलेला आहे, मग ए दिलेला आहे, मग सी दिलेला आहे, मग परत डॅश आहे, मग ए सी, मग परत डॅश आणि ए सी आहे. आणि इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, बरोबर आहे. आता त्या 4 ऑप्शन पैकी नेमका कुठला ऑप्शन आपल्या कामाचा आहे ते आपल्याला शोधायचं आहे, बरोबर आहे. हा एक ऑप्शन आहे, हा एक ऑप्शन आहे, हा एक ऑप्शन आहे आणि हा एक ऑप्शन आहे. तर आपण याला कसं सोडवणार, याचे काय रूल्स आहेत, काय लॉज आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, प्रथम किती अक्षरांची लयबद्ध मालिका तयार झाली आहे ते पाहावं लागेल आपल्याला. तर आपण काय करणार, सर्वात पहिले हे जे एक्झाम्पल होतं, या सर्वांना आपण नंबरिंग देणार. जसं याला 1 करणार, या डॅशला 2 करणार, या बीला 3 करणार, या डॅशला 4 करणार, या बीला 5 करणार, या डॅशला 6 करणार, या सीला 7 करणार, असं आपण करत जाणार. तर आता मी इथे दिलेला आहे, एला 1 दिलेला आहे, डॅशला 2 दिलेला आहे, अशाच प्रकारे सीला आपण 14 दिलेला आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की याच्यात जसे नंबरिंग तर आपण केलेलं आहे, आता हा 2-2चा ग्रुप बनतोय की 3-3चा ग्रुप बनतोय ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, आता ते कसं ओळखणार ते आपण बघूया. ठीक आहे, आणि त्याचे रूल्स की 2-2 कसं ओळखायचं आहे. सपोज जर ए पहिल्या नंबरवर असेल, 3ऱ्या नंबरवर परत ए येत असेल, आणि 5व्या नंबर परत ए येत असेल, 7व्या नंबर परत ए येत असेल. आता एच्या जागी झेड पण राहू शकतो, वाय पण राहू शकतो, एक्स पण राहू शकतो, काहीही असू शकतो, जरुरी नाही की एच असणार. ठीक आहे, आता सपोज जर 1, 3, 5, 7, 9 आणि 11, 13 वर जर तोच शब्द रिपीट होत आहे, त्याच्यानंतर 2, 4, 6, 8, 10 आणि 12 वर तोच शब्द रिपीट होत आहे, तर आपण म्हणणार 2-2 अक्षरांची लयबद्ध मालिका तयार झाली आहे. ठीक आहे, समजतंय. 2-2 अक्षराची कधी झाली, जेव्हा 1, 3, 5, 7, 9, 11, 13 वर सेम अल्फाबेट असेल आणि 2, 4, 6, 8, 10, 12 आणि 14 वर सेम अल्फाबेट असेल, तर आपण काय म्हणणार की 2-2 अक्षरांची लयबद्ध मालिका तयार झाली असेल. आता 3-3 अक्षरांची लयबद्ध मालिका तयार कशी झाली आहे ते ओळखायचं कसं, तर 1, 4, 7, 10, 13
यावर जर सेम अल्फाबेट रिपीट होत असेल, कुठलाही असेल, ए असेल, बी असेल, सी असेल, कुठलाही अल्फाबेट असेल, कंपल्सरी नाही ए नंतर बीच येणार, बी नंतर सी येणार असं काहीही नाही. ठीक आहे, ए नंतर परत ए येऊ शकतो, परत ए येऊ शकतो, काहीही येऊ शकतो. त्याच्यानंतर जर 1 वर, 4 वर, 7 वर, 10 वर, 13 वर जर अल्फाबेट सेम असेल, 2 वर, 5 वर, 8 वर, 11 वर, 14 वर अल्फाबेट सेम असेल आणि 3 वर, 6 वर, 9 वर, 12 वर, 15 वर अल्फाबेट सेम असेल, तर आपण काय म्हणणार, 3-3 अक्षरांची लयबद्ध मालिका तयार झाली आहे. तसं 4 बद्दल म्हणूया, 4-4 अक्षरांची लयबद्ध मालिका तयार झाली. कशी ओळखायची? 1 वर, 5 वर, 9 वर, 13 वर सेम अक्षर असेल, 6 वर, 10 वर, 14 वर, त्याच्यानंतर 7 वर, इथे 7 पाहिजे, 7 वर, 11 वर आणि 15 वर. ठीक आहे, आणि सॉरी इथे आहेत, इथे 3, सॉरी हा बरोबर होतं इथे, 3 वर, 7 वर, 11 वर आणि 15 वर. त्याच्यानंतर इथे 2 सुटलेला आहे, इथे 2 सुटलेला आहे, 2 वर, 6 वर, 10 वर, 11 वर, 3 वर, 7 वर, 11 वर, 15 वर. त्याच्यानंतर 4 वर, 8 वर, 12 वर आणि 15 वर तर सेम अल्फाबेट रिपीट होत असेल, तर आपण काय म्हणाल, 4-4 अक्षरांची लयबद्ध मालिका तयार झाली आहे. तसंच आपण बघणार 5-5 पैशा बद्दल. ठीक आहे, आता 1, 6 आणि 11 वर जो अल्फाबेट असेल, जसं इथे 1 वर काय आहे, ए आहे, 6 वर काय आहे, ए आहे, 11 वर काय आहे, ए आहे. राईट, त्याच्यात 2, 7, 12, 2 वर काय आहे, बी आहे, 7 वर काय आहे, बी आहे आणि 12 वर काय आहे, बी आहे. तसंच 3, 8 आणि 13, 3 वर काय आहे, सी आहे. आता इथे काहीही असू शकते. आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे की 3 वर, त्याच्यानंतर 8 वर आणि त्याच्यानंतर 13 वर. ठीक आहे, सेम अल्फाबेट आहे. तसंच 4 वर, 9 वर आणि 14 वर सेम अल्फाबेट आहे. 5 वर, 10 वर आणि 15 वर सेम अल्फाबेट आहे. जर अशी प्रकारे काही असेल अरेंजमेंट, तर आपण काय म्हणणार, 5-5 अक्षरांची लयबद्ध मालिका तयार झाली आहे. राईट, आता याचा एक टेबल बघूया आपण. ठीक आहे, टेबल बघण्याच्या आधी आपण तो प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, आता आपण याला नंबरिंग केलं होतं, ए ला 1 केलं होतं, बी ला डॅशला 2 दिलं होतं आणि बी ला 3 दिलं होतं. बरोबर आहे. आता एक टेबल बघूया आपण. ठीक आहे, आता 2-2च्या कंडिशन साठी कुठला टेबल होता रे बेटा, तर अल्फाबेट सेम, मे बी ए असू शकतो किंवा बी असू शकतो किंवा सी असू शकतो. ठीक आहे, 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, त्याच्यात 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16 याच्यावर जर सेम अल्फाबेट असेल, ठीक आहे, ए, बी किंवा सी, तर आपण म्हणू 2-2चं कॉम्बिनेशन तयार झालंय. त्याच्यानंतर इथे 3-3च्या कॉम्बिनेशन मध्ये काय होत असेल, 1, 4, 7, 10, 13 याच्यावर ए, बी, सी, डी असं काहीतरी होऊ शकते. त्याच्यानंतर 2, 5, 8, 11, 14 ए, बी, सी, डी असं काहीतरी असेल. ठीक आहे, रिपीट होऊ शकतात, ए रिपीट होऊ शकतात. ठीक आहे, तसंच 3, 6, 9, 12, 15 ए, बी, सी, डी हे रिपीट होऊ शकतात. जसं इथे ए असेल, इथे बी असेल, तर इथे ए असू शकतो किंवा इथे ए आणि बी असू शकतो, काहीही असू शकते. ठीक आहे, आपल्याला कॉम्बिनेशन ओळखायचं आहे. ठीक, 4च्या याच्यात सेम 1, 5, 9, 13 समजलेला आहे. अशाच प्रकारे 5-5चा पण टेबल तयार करून घ्यायचा आहे, लिहून घ्या याला. नेक्स्ट, आता हा प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला, हा एक प्रॉब्लेम होता अल्फाबेटचा. ठीक आहे, आता याला सोडवायचं कसं, तर बेटा आपण काय करणार, आपण बघणार ए कुठे कुठे आहे रे, तर ए आहे 1 वर, ए आहे 7 वर, त्याच्यानंतर ए आहे 10 वर, त्याच्यानंतर ए आहे 13 वर. बरोबर आहे. आता बी कुठे कुठे दिसतोय, बी 3 वर दिसतोय, बरोबर, 6 वर दिसतोय, बरोबर, त्याच्यानंतर आणखी कुठे दिसत नाही. आता सी कुठे कुठे दिसतोय, सी दिसतोय 8 वर, सी दिसतोय 11 वर आणि सी दिसतोय 14 वर. आता आपण आपला टेबल बघूया, 1, 7, 10, 13. ठीक आहे, 1, 7, 10, 13. आता 1 कुठे दिसतोय आपल्याला, 1 इथे दिसतोय. ठीक आहे, 1 दिसतो इथे, 7 दिसतो इथे, 10, 13 म्हणजेच काय बेटा, 3-3च्या कॉम्बिनेशन मध्ये बनताय. बरोबर आहे, 3-3च्या कॉम्बिनेशन बनताय. त्याच्यानंतर 2, 5, 8, 11, 14. ठीक आहे, त्याच्यानंतर 1, 3 आणि 6 कुठे दिसतं रे बेटा, तर 3 आणि 6 आपल्याला इथे दिसत आहे. ठीक आहे, दुसरा अक्षर 3 आणि 6 बी. बरोबर आहे. मग 9, 12 आणि 15 वर काय येणार, बीच येणार. बरोबर आहे, 9, 12 आणि 15 वर काय येणार, बीच येणार. 9, 12, 15. ठीक आहे, आता 1 आणि 4 वर, इथे किती ना 4 वर. ठीक आहे, 4 वर काय येणार, ए येणार.
त्याच्यानंतर आपण सी चं बघूया 8, 11, 14. ठीक आहे, 8, 11, 14, 8, 11, 14 म्हणजे 2 वर आणि 5 वर सीच यायला पाहिजे. 8, 11, 14 म्हणजे 2 आणि 5 वर काय यायला पाहिजे, सीच यायला पाहिजे. तर आपण इथे 2 आणि 5 वर काय येणार, सी येणार. आता आपण बघूया 2 वर काय येणार बेटा, सी येणार. ठीक आहे, 4 वर काय येणार, ए येणार. त्याच्यानंतर 5 वर काय येणार, सी येणार. ठीक आहे, एसीबी कॉम्बिनेशन म्हणताय, मग इथे काय येणार, एसीबी, मग इथे काय येणार, एसीबी. म्हणजे ऑप्शन मध्ये काय येणार, सी. आता हे जे हा जो गायला अक्षर आहे हा इथे लिहिणार सी, मग त्याच्यानंतर काय लिहिणार इथे ए, मग इथे काय लिहिणार बेटा सी, मग इथे काय लिहिणार बी, मग इथे काय लिहिणार बी. आता सीएसी बीबी कुठे दिसतं रे बेटा, तर सीएसी बीबी चौथ्या ऑप्शन मध्ये दिसतोय. तर आपण काय करणार, चौथ्या ऑप्शनला क्लिक करणार आणि उत्तर काढणार. समजतंय, काही कठीण आहे? ओके. तर मुलांनो आता आपल्या समोर पहिला प्रश्न दिसतोय. ठीक आहे, तर काय म्हणतोय, बी डॅश ए बी ए डॅश डॅश ए ए डॅश डॅश ए बी डॅश ए. आता आपण काय करूया, याला 1 नंबर देऊ, याला 2 नंबर देऊ, याला 3 नंबर देऊ, याला 4 नंबर देऊ, याला 5 देऊ, याला 6 देऊ, याला 7 देऊ, याला 8 देऊ, याला 9 देऊ, याला 10 देऊ, याला 11, 12, 13, 14 आणि 15. राईट, आपण दिलेला आहे. आता बेटा ए कुठे कुठे येत आहे, तर ए येत आहे 3 वर, त्याच्यानंतर 5 वर, त्याच्यानंतर 8 वर, त्याच्यानंतर 9 वर, त्याच्यानंतर 12 वर, त्याच्यानंतर 15 वर येत आहे. तसंच बी कुठे येतोय रे बेटा, बी येतोय 1 वर, मग 4 वर, मग 13 वर. बरोबर आहे. आता 1 नंतर जर 4 वर येत असेल, ठीक, 1 नंतर जर 4 वर येत असेल तर आपण कुठलं सिरीज बघणार, तर मला सांगा कुठलं बघणार. तर 1 नंतर जर 4 येत असेल म्हणजे 3-3चा कॉम्बिनेशन आहे. बरोबर आहे, 3-3चा कॉम्बिनेशन आहे, तर तेच आपण बघणार. 3-3चा कॉम्बिनेशन आहे. आता 3-3च्या कॉम्बिनेशन मध्ये जर आपण बघितलं तर 1 नंतर 4 मग 7, 10, 13. ठीक आहे, 1 नंतर 4 मग 7, 10, 13. ठीक आहे, मग इथे 7, 10 आणि 13 वर काय येणार बेटा, बी येणार. बरोबर आहे. आता आपण काय करूया, 1 नंतर 4 वर मग 7 वर आहे बी. बरोबर आहे, मग 10 वर आहे बी, मग 13 वर बी आहे. राईट. आता आपण ए कुठे कुठे आहे, तर ए 3 वर आहे, 5 वर आहे. तर आता ए जो आहे तो 2 वर पण रिपीट होणार. ठीक आहे, 2 वर पण रिपीट होणार. 3-3चं कॉम्बिनेशन आहे, एखादा शब्द रिपीट होऊ शकतो. इथे काय झालं, ए दिलेला आहे, मग इथे ए दिलेला आहे, मग इथे बी ए ए बी ए ए बी ए बी ए ए बी ए ए. तर काय बनलेलं आहे, बी ए बी ए बी ए बी ए बी ए. अशा प्रकारे आपण करू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, 2 वर काय आहे रे बेटा, ए आहे, मग 6 वर काय आहे, बी आहे, सॉरी 6 वर काय आहे, ए आहे. माय मिस्टेक. ठीक आहे, 6 वर काय आहे रे, ए आहे. 7 वर काय आहे, बी आहे. 10 वर काय आहे, बी आहे. 11 वर काय आहे, ए आहे. आणि 14 वर काय आहे, ए आहे. तर ए ए बी बी ए ए म्हणजे चौथा ऑप्शन कोणता येईल, चौथा येईल. ठीक आहे. आता हे झालं टेक्निकली. तसंच आपण काय करणार, सिस्टमॅटिकली करणार, तर आपण डायरेक्टली काय करणार, डायरेक्टली इथे ऑप्शन टाकून बघू. ठीक आहे, ऑप्शन मध्ये इथे मी काय करतो, पहिला ऑप्शन घेऊया. इथे सी टाकणार, इथे डी टाकणार, इथे सी टाकणार, त्याच्यानंतर काय आहे, इथे डी टाकून बघणार, मग इथे सी टाकणार आणि इथे डी बघणार. आता मला सांगा काही रिदम बनताय का, सी सी डी सी डी सी. ठीक आहे, नाही, कुठला असं रिदम बनत नाही. सी सी डी सी सी डी कुठलाच रिदम बनत नाहीये, तर पहिला ऑप्शन नाही. तर अशा प्रकारे सुद्धा करू शकता. दुसरा ऑप्शन बघूया आपण. तर इथे मी काय करतोय, इथे पहिले मी डी टाकतोय. बरोबर आहे, इथे मग सी टाकतोय, इथे मग डी टाकतोय, इथे मग सी टाकतोय, इथे मग डी टाकतोय, इथे मग सी टाकतोय. कुठलं कॉम्बिनेशन, सी डी डी नाही, कुठलाच कॉम्बिनेशन नाही बनताय. ठीक. तर आता आपण काय करणार, तिसरा ऑप्शन करून बघा. इथे सी टाकूया, इथे सी टाकूया, इथे डी टाकूया, इथे डी टाकूया, इथे सी टाकूया, इथे सी टाकूया. सी सी डी सी सी डी
सीसीडी सीसीडी सीसीडी, बरोबर आहे. एक रिदम तयार झाला सीसीडीची, तर तिसरं ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. आता हे काय झाले, शॉर्टकट झाली आहे. ठीक आहे. ही शॉर्टकट नेहमी कमी पडणार आहे, त्याच्यामुळे आपण रूल्स पण समजून घेतलेले आहे. आता आपण याला बघूया. पहिल्याला इथे मी एक्स टाकतोय, इथे मी वाय टाकतोय. ठीक आहे. इथे मी एक्स टाकतोय, इथे मी वाय टाकतोय, इथे मी वाय टाकतोय, इथे मी एक्स टाकतोय. एक्स एक्स वाय, एक्स एक्स वाय, वाय एक्स वाय. कॉम्बिनेशन नाही जमलेलं आहे, तर याला कट करूया. म्हणजे पहिला ऑप्शन नाही. दुसरा ऑप्शन बघूया. वाय टाकलेला आहे, मग इथे वाय टाकलेला आहे, मग इथे एक्स टाकलेला आहे, मग इथे एक्स टाकलेला आहे. आता बघा, वाय एक्स एक्स एक्स, काही कॉम्बिनेशन नाही बनत आहे. ठीक आहे. याला गायब करून टाकू. ठीक. हा, मग तिसरा ऑप्शन बघूया. इथे वाय आलेला आहे, इथे वाय आलेला आहे, इथे वाय आलेला आहे, मग इथे एक्स टाकूया, मग इथे एक्स टाकूया, मग इथे एक्स टाकूया. वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स वाय एक्स. म्हणजे कुठला ऑप्शन आहे बेटा, तिसरा ऑप्शन आहे. तर तिसऱ्या ऑप्शनला टिक करूया आणि समोर जाऊया. अशाच प्रकारे आपण चौथं करूया. ठीक आहे. आता चौथ्यामध्ये इथे ए टाकून बघू, इथे बी टाकून बघू, इथे ए टाकून बघू, इथे ए टाकून बघू, इथे बी टाकून बघू आणि इथे ए टाकून बघू. ठीक आहे. ए बी बी ए, कॉम्बिनेशन नाही बनताय. बनताय का, नाही. तर आता दुसरा ऑप्शन बघूया. ठीक आहे. ए ए ए. ठीक आहे. त्याच्यानंतर हा ए इथे टाकू. ठीक आहे. हा इथे टाकू. हा कुठे टाकणार, काही चुकलेला आहे का, ए ए टाकलेला आहे. ठीक आहे. सॉरी सॉरी सॉरी, इथे बी टाकायला पाहिजे होता. ठीक आहे. परत टाकूया. इथे ए ए टाकलेला आहे, ए ए टाकलेला आहे. ठीक. मग आता बी बी टाकूया, इथे बी बी टाकूया. आता इथे ए ए ए ए ए बी बी बी, काही कॉम्बिनेशन नाही बनत आहे. बरोबर आहे. तर आता हा तिसरा ऑप्शन आहे. ठीक आहे. याला तिसरा ऑप्शन, दोन लिमिट झाला. आता बी बी इथे टाकला, बी बी टाकला. त्याच्यानंतर ए ए टाकूया, ए ए टाकूया. आता बी बी, काही कॉम्बिनेशन बनतंय का, बीबीए 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 आणि मग परत बी. म्हणजे तिसरा ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. समजतंय तुम्हाला. आता मी काय करतो, काही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, तर मी फटाफट लिहितो. तुम्ही त्याची उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. ठीक आहे. हा 5वा प्रश्न आहे. ठीक आहे. याचं उत्तर काय येईल आपण कमेंट बॉक्स मध्ये करा. 6वा प्रश्न दिसतोय आपल्या स्क्रीनवर, याचं उत्तर काय येईल कमेंट बॉक्स मध्ये करा. ठीक आहे. आता एक एक उत्तर जे आहे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे आहेत. तर मित्रांनो, आपण 12 प्रश्न दिलेले आहे. या सर्वांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.